मिलिंद मडवी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची नगद राशी येते. या सर्वांचा मनपूर्वक आभार प्रकट करतोय. तो स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी में आज का ये मेरा आखिरी टर्न है और इस आखिरी मैच में आप सभी का मैं दिल से स्वागत करना चाहूंगा. सभी दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार. सत श्री अकाल आदाब दोस्तों. एक कांटे की टक्कर की उम्मीद हम कर रहे हैं. जो आखिरी मैच हो, अंपायर्स के लिए भी कठिन परिश्रम का मैच हो, हमारे लिए भी हमारे सारे अल्फाज मुंह से निकलने वाला मैच हो, ऐसी उम्मीद के साथ हम चलते हैं. दिमाग के कई पैंतरे होने चाहिए, बल्ले का जोर आजमाइश होना चाहिए, गेंद और बल्ले के बीच इस आखिरी मैच में कशमकश होना चाहिए, तो और ज्यादा मजा आएगा. स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी 2021-22 11वां साल और उस 11वें साल में यह प्रतियोगिता जारी है. लेकिन अगले साल यह क्रिकेट का कारवां और भी ज्यादा शानदार होगा. 16 टीम चुनिंदा टीमें इस प्रतियोगिता में लेकर आएंगे. संजय ठाकुर 6 ओवर के मैचेस होंगे, 8 ओवर के सेमीफाइनल और फाइनल होंगे. 3 दिन की वो श्रृंखला होगी और श्रृंखला में लाइव होंगे परमानेंट पीटीसी लाइव और डीजे भी परमानेंट सैंडी. हाँ देखिए, हम एक एक दिन आते रहेंगे. तो आज जिनका जन्मदिन है रोशन डाकी साहब, उनको हम जन्मदिन की ढेर सारी हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ से, संजय ठाकुर जिन्होंने इस प्रतियोगिता ऑर्गेनाइज की है उनकी तरफ से, जय हनुमान क्रिकेट क्लब बामन डोंगरी इनकी तरफ से, हमारे जो अंपायरिंग का पैनल है उनकी तरफ से, यहाँ पर आए हुए खेलने के लिए जो क्रिकेटर्स आए हैं उनकी तरफ से और तमाम दर्शक इन सभी की तरफ से रोशन डाकी साहब को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आदरणीय शक्ती मात्रे साहेब, माजी उपसरपंच विंधने, रोहितजी नाईक उपसरपंच विंधने आणि गोरखनाथ मस्कर ग्रामपंचायत विंधने सदस्य हे मंडळ त्याचे समवेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गेंदबाज उमेश तरे, स्ट्राइकर एंड पर परेश मात्रे, कामोठी और कारवाओ के बीच का ये मैच. परेश मात्रे ने पहली गेंद को उठाया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन. बैकफुट में जाके इस गेंद को लॉव किया था, सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन. चले इस ओवर की अब दूसरी गेंद करेंगे. पहली गेंद के ऊपर इरादा पक्का किया परेश मात्रे ने, गेंदबाज को ऐसा धक्का दिया, लगाया ऐसा छक्का की गेंदबाज हुए अक्का बक्का, आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का. फर्स्ट इंप्रेशन इज योर लास्ट इंप्रेशन, ऐसा कहा जाता है जीवन की परिभाषा में. आपका पहला प्रभाव ही आपका अंतिम प्रभाव होता है और कामोटी टीम का पहला प्रभाव इस इनिंग की शुरुआत में काफी लाजवाब था. इस ओवर की दूसरी गेंद करेंगे उमेश तरे. सुपर 4 क्वालिफाई मैच है ये. यहां से जो टीम जीतेगी कम से कम 4 से लेके नंबर 1 की पोजीशन वो जरूर हासिल करेगी. सिंगल हासिल किया एक अच्छे खिलाड़ी की निशानी. 6 आने के बाद सिंगल निकाला, 2 गेंदों में 7 रन बनाए. और जो पिछले मैच में सोनू पाटिल ने जो धुआंधार बल्लेबाजी की उनको मौका दिया. भाई मैंने तो अपना काम किया है, 7 रन बनाए हैं 2 गेंदों के ऊपर. अब 4 गेंदें आपके पास हैं, जितना ज्यादा हो सके आप अपने रन बनाइए. देखिए रोशन डाकी साहब का जन्मदिन है, जन्मदिन की हम उन्हें ढेर सारी बधाई देंगे. ये पटकी हुई गेंद थी, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. इस व्हाइट बॉल के जरिए 8 पर आता हुआ टोटल 1 बाउंस का भी इशारा करते हुए अंपायर. देखिए अंपायरिंग का पैनल मुझे संजय ठाकुर का बहुत अच्छा लगता है, क्योंकि व्यावसायिक स्तर पर जिन्हें बहुत ज्यादा एक्सपीरियंस है उन अंपायर्स को वो लेकर आते हैं अपनी प्रतियोगिता में. फिर से एक बार क्या खेला है सोनू ने, कवर्स के ऊपर से डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकुर दादा, हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकुर दादा.
देखिए, अगर 1980 के दशक में अगर आप ये रेडियो के जरिए कमेंट्री सुनते हैं इस गेंद की, तो वो इस प्रकार होती। गेंदबाज ने दौड़ना शुरू किया, इस गेंद को पटकी हुई गेंद थी, फ्रंट फुट पे आके खेला कवर के ऊपर से, डीप कवर, पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। ये होता है 1980 के दशक में। और ये सीधा खेला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 6 रन। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है। आग उगलते हुए शोले मैदान के बाहर जा रहे हैं सोनू पाटिल के बल्ले से। देखिए, एक आशिक ने तो अपने माशुका की कद्र नहीं की, लेकिन गेंदबाजों का बगैर कद्र किए सरेआम कत्लेआम हो रहा है सोनू पाटिल द्वारा। टीम का टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, उमेश तरे इस ओवर की करेंगे अगली गेंद। फिर से एक बार वही गेंद, लेकिन वही सीधे बल्ले से 1। ये सीधा 6 आया, अंपायर का इशारा 6 रनों का। और इन 6 रनों के साथ इस ओवर में देखिए उमेश तरे, जो पिछले 2 मैच जिन्होंने आरसीसी पेट 11 को भी संकट में डाला था, निर्वी 11 आरसीसी पेट को भी, उनके बल्लेबाजों को, लेकिन उससे पहले भी 9 रन वाला ही ओवर किया था अपने पहले मैच में गेंदबाजी करते हुए बतौर गेंदबाज। लेकिन यहां पर 24 रन अब तक आ चुके हैं, शेर को 1.25 शेर मिल चुका है। और ये कवर्स के ऊपर आसान सा कैच, लेकिन जो काम करना था ना सोनू पाटिल को, वो उन्होंने काम किया है। इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है? 24 रन पहले ही ओवर में। देखिए, रोहित मात्रे भी सोच रहे हैं 26 तारीख को उन्हें कप्तानी करनी है जय हनुमान बामन डुंगरी टीम की, तो उसके बारे में भी वो सोच रहे होंगे कि किस 11 को खिलाया जाए, क्या भाया को खिलाया जाएगा कि नहीं खिलाया जाएगा। इस दुविधा में रोहित मात्रे भी है, क्योंकि जिस भाया ने 19 रनों की जरूरत थी 6 गेंदों में, वहां पर 2 बाउंड्रीज 2 छक्के लगा के मैच को जिताया था, तो ऐसे खिलाड़ी को टीम के अंदर रखना चाहिए मेरे ख्याल से। वहीं दूसरी तरफ अगर हम इस मैच का जिक्र करेंगे तो 24 रन, क्या अच्छी शुरुआत हुई है टीम कामोडे की। गेंदबाज राहुल तरे, तरे ब्रदर्स। पहले तरे तो काफी महंगे साबित हुए हैं, 24 रन उनके द्वारा खर्च किए गए, लेकिन यहां पर दूसरी तरफ राहुल तरे गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। लेकिन कल से आपके सामने आएगा 3 तहसील के क्रिकेट का महासंग्राम, चैंपियन प्रीमियर लीग 2021 सीजन 1। करसत, खालापुर और सुधागढ़, इन तीनों तहसील के खिलाड़ी लड़ेंगे एक ही ट्रॉफी के लिए कल से लेकर 31 दिसंबर तक। ये देखिए, क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, हालांकि ये रिवर्स मारने की कोशिश की थी। दुधारी तलवार, जो हमेशा मैं कहता हूं, जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों, लेकिन ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती। ये डॉट गेंद आई, गेंदबाज तैयार, डॉट गेंदों की जरूरत है राहुल तरे इस ओवर की। फिर से एक बार अगली गेंद करेंगे परेश के लिए। परेश ने इस गेंद को खेला सीधा कवर्स में, रन मिलता हुआ ड्राइव किया था यहां पर इस गेंद को, ज्यादा फील्डर के बिल्कुल सामने था, रन की गुंजाइश में सिंगल थी, सिंगल निकाला। 25 पर आता हुआ टोटल। ओवर नंबर दूसरा चल रहा है। दूसरे ओवर की अब तक हाँ देखा मैंने उनको, बाहुबली ऑफ द सावले क्रिकेट प्रफुल्ल केदारी, ये भी दोस्ती निभाते हैं तो जी जान से। ये और महेश दड़वी दोस्ती की दुनिया में इनकी मिसालें हैं, लोग इनके दोस्तियों की कस्में खा सकते हैं, इतने अच्छे दोस्ती निभाती है ये दोनों। और ये देखिए, ये नंबर आया 4 लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच। तो प्रफुल्ल केदारी और महेश दड़वी की एक बात खास है, अपने दोस्तों को अगर कड़वी बात बोलनी है ना तो वो पीछे नहीं मुंह पे बोलते हैं। ये सबसे अच्छी बात मुझे इनकी अच्छी लगती है, दोस्त अगर गलती कर जाए तो। वरना कई लोग दोस्ती का फायदा उठाने के लिए दोस्त चाहे बुरा करे या अच्छा, उसकी तारीफ ही करते रहते हैं। ये देखिए, इस गेंद को निकाला, शॉट थर्ड मैन के ऊपर,
डायरेक्ट हिट और इसी के साथ देखिए बड़ा झटका मिला टीम कामोटे को 440 वोल्ट का। विकेट नंबर दूसरा आउट होने वाले खिलाड़ी परेश मात्रे रन आउट होके वापस पेविलियन। बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना। बहुत याराना लगता है। देखिए ऐसी फिल्म में जब जय की मौत होती है तो वीरू ने यानी कि धर्मेंद्र ने भी कहा था कुत्तों कमीनों में तुम्हें चुन चुन के मारूंगा। उसी तरह यहाँ पर पहले ओवर में तो गेंदबाजों को चुन चुन के मारा था, लेकिन इस वक्त ये गेंदबाज हावी हो रहे खारबाऊ की तरफ से राहुल तरे हावी होते हुए यहाँ पर तमाम दर्शक देख रहे हैं लाइव पीटीसी लाइव के माध्यम से स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी 2021। उन सभी का स्वागत। लेकिन क्रिकेट है यह अनिश्चितताओं भरा खेल, कब क्या होगा पता नहीं चलेगा। गेंदबाज राहुल तरे अब तक मैच उन्होंने रन दिए 5-4 गेंदों में। बाउंड्री जरूर हासिल की थी बल्लेबाजों ने सीधे बल्ले से। सुबोध गोवारी ने सीधे बल्ले से उस गेंद को खेला था लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच। ये देखिए क्लीन बोल्ड, ये ओवर निर्णायक है टीम खारबाऊ के लिए, क्योंकि यहां से वापस आना जरूरी था पहले ओवर में 24 आने के बाद, और वो वापसी का काम कर रहे हैं गेंदबाज राहुल तरे। तेरा क्या होगा कालिया? सरदार मैंने आपका नमक खाया सरदार। अब गोली खा। देखिए ये उसलिए कालिया के लिए कहा गया था क्योंकि वो डर गए थे, और जो डर गया वो मर गया। क्रिकेट भी ऐसा ही खेल है जहां पर आपको गेंदबाज से डरना नहीं बल्कि डट कर उसका मुकाबला करना है। इस खेल में नहीं पूरी दुनिया में व्यक्तिगत जीवन में भी डर के आगे दोस्तों आपकी जीत है। बेखौफ होकर खेलना चाहिए, लेकिन ये जो गेंदबाजी हो रही है जो बेखौफ होकर बल्लेबाजों को जंजीरों में जकड़ रही है राहुल तरे की, वो वाकई काबिल तारीफ। बहुत ही बढ़िया। अब तक 5 ही रन दिए जा चुके हैं बाउंड्री आने के बावजूद भी। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे राहुल तरे। टीम का टोटल 29। दूसरे ओवर की आखिरी गेंद डालेंगे। 14.5 की औसत है। अगर ये गेंद डॉट भी आती है, सिंगल भी आता है तो 15 की औसत। ये देखिए, लेकिन ये नंबर आएगा 4 फाइन लेग बाउंड्री के बाहर। संजय मात्रे द्वारा लगाया गया ये बेहतरीन स्ट्रोक। कलायों के सारे मैच इस गेंद को मोड़ा वीएस लक्ष्मण स्टाइल, और जैसे गेंद ने फाइन लेग को बीट किया नंबर 4 आया। टीम का टोटल 33, 16.5 की औसत। डीजे धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, होता रायगडचा ठाण्या वाघ आमचा दिबा पाटील साहेब, होता रायगडचा ठाण्या वाघ आमचा दिबा पाटील साहेब। संघर्ष आणि संघर्ष आणि संघर्ष कसा करावा, आणि तो आपल्यासाठी नव्हे तर आपल्या लोकांसाठी कसा करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब। तर नक्कीच आपण पाहतो रोशनजी डाकी साहेब या मंचावर उपस्थित, त्यांचा वाढदिवस आहे आज। विंधने ग्रामपंचायतच्या त्यांच्या सौभाग्यवती कार्यरत सरपंच आहेत। तर आदरणीय रोशन डाकी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 15,000 रुपयाची नगद राशि देणगी घेऊन येते आहे, त्यांचे मनपूर्वक आभार। निश्चित तौर पर दानशूर दाताओं के बगैर ये खूबसूरत कारवां हो नहीं सकता। उसी तरह यहाँ पर संजय मात्रे जो कामोटे के बल्लेबाज है उनके लिए 500 का इनाम आ चुका है हर छक्के के लिए। तोडरे के हमारे भाया पाटिल द्वारा संजय मात्रे के लिए ये इनाम आ चुका है। स्ट्राइकर इन पर सुबोध, ये देखिए ये लटक गए सुबोध, ये विकेट नंबर हो सकता है 4था। रोशन डाकी महेश दलवी मित्र त्याचे दिलदार, ओमकेश गोंधली सतीश म्हात्रे भाया नाईक जोडीदार, भाया नाईक जोडीदार, भाया नाईक जोडीदार। रोशन डाकी महेश दलवी मित्र त्याचे दिलदार, ओमकेश गोंधली सतीश म्हात्रे भाया नाईक जोडीदार। दोस्ती यारी हाई त्याची भारी राहतील पाठीशी सदा, दोस्ती यारी हाई त्याची भारी राहतील पाठीशी सदा।
हाय फेमस बामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. निश्चित तौर पर फेमस तो है ये स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी की वजह से और अपने व्यक्तिगत जीवन में जितने दोस्त इन्होंने जोड़े हैं संजय ठाकुर ने, उस वजह से कम रायगढ़ के हर कोने में, हर गांव में उनका एक दोस्त जरूर मिलेगा. राइट आर्म ओवर द विकेट, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला संजय मात्रे ने. मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड किया गया, सिंगल मिला और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 4 विकेटों के नुकसान पर 34. मिडिल ऑर्डर का सर्वश्रेष्ठ बल्लेबाज अगर कोई मुझसे पूछे तो 7-8 बल्लेबाजों का नाम आता है और उनमें से एक वन ऑफ द बेस्ट बैट्समैन इन मिडिल ऑर्डर रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट रोशन मात्रे स्ट्राइकर एंड पर. ये देखिए लेकिन स्लोवर वन बीट कर गए. अपने आप को कोस रहा होगा ये बल्लेबाज क्योंकि गेंद छक्के के लिए थी, ठीक तरीके से कनेक्ट नहीं कर पाए. मैंने कहा था वन ऑफ द फाइनेस्ट बैट्समैन इन मिडिल ऑर्डर, लेकिन वो कुछ कर नहीं पाए, वहीं पर रुका हुआ. टोटल 34. अपने आप के ऊपर नाराज होना जरुरी आहे रोशन म्हात्रे का, क्योंकि टॅलेंट आहे इसमें. धुरळामध्ये तुम्हाला एक डायलॉग आठवत असेल, पोटेन्शियल वाया घालवण्यापेक्षा ते नसलेलं बरं. अक्षय गोवारी अगर पहली गेंद के ऊपर छक्का लगाते हैं तो कामोटे के हमारे भाऊजी, इनकी तरफ से 500 का इनाम. देखिए अक्षय, मौका है, लोहा घर में भाई, मार लो हथौड़ा. देखिए हमारे स्वप्निल मुगल साहब ने बढ़िया डोनेशन दिया. उन्होंने 10 टीमों को जर्सी, 15,000 डोनेशन, सब कुछ दिया उन्होंने. इस यंगस्टर ने एक ही रन निकला वहां पे और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 35 रन. और इस मंच के ऊपर मुझे ऐसा लग रहा है कि जन्मदिन की तैयारी हो रही है रोशन डाकी साहब की, आज के बर्थडे बॉय. ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा. सागर कारभारी जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की है. जब जब टीम को संकट में देखा मैंने खरबाव की, इन्होंने अच्छी गेंदबाजी की है, खासा इंप्रेस किया है मुझे. इस टीम का ज्यादा मैंने खेल देखा नहीं, आज पहली बार देख रहा हूं इस सीजन में, लेकिन इस गेंदबाज ने मुझे काफी इंप्रेस किया है. फुल टॉस भी डाले तो भी रन नहीं आए इनके फुल टॉस के ऊपर. देखिए ये फुल टॉस गेंद थी. बल्लेबाजों को देख के गेंदबाजी हो रही है इनके. बल्लेबाज अगर उनको लगता है कि ये ताकतवर होगा तो आउटसाइड तो ऑफ स्टंप लाइन हो रही है. बल्लेबाज उनको लग रहा है कि ये 6 मारने की क्षमता है कि नहीं, इसको जांच परख कर मिडल और ऑफ स्टंप की लाइन पे वो गेंदबाजी हो रही है. ये थिंकिंग होना भी जरूरी है. ये देखिए ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है. 1 रन तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 ही रन. और इस 1 रन के साथ इस ओवर की समाप्ति हो चुकी है. 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल 38. देखिए रन अच्छे हैं कामोटी टीम के, यकीनन मैं कहना चाहूंगा 38 18 गेंदों में ये बहुत ही अच्छी शुरुआत है. भले ही विकेट गई हो 5. अड़तीस 38 38 धावा. तो देखिए आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज अनिकेत म्हात्रे. तो गेंदबाज अनिकेत म्हात्रे गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे.
लेफ्ट आर्म राउंड द विकेट अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी। जितनी ज्यादा डॉट गेंदें आएगी यहां पर उतना ज्यादा फायदा मिलेगा टीम भार्गव को और उतना ज्यादा नुकसान होगा एक बड़े टोटल का जो सपना देख रही है कामोटी टीम। अनिकेत म्हात्रे करेंगे इस ओवर की दूसरी गेंद। अक्षय के लिए बैक टू द बॉलर, इस गेंद को खेला, रनआउट का खतरा, लगातार दूसरी डॉट गेंद। देखिए यहां पर कितने विकेट्स लिए इसका मतलब तो जरूर रखा जाएगा, लेकिन कितनी डॉट गेंदें डाली इस लॉन्ग ओवर में। तर आपण बघतोय कैलासवासी सुनीता दीपक गोंधळी यांच्या स्मरणार्थ रवी अंबू नाईक यांच्याकडून या स्पर्धेकरता 5,000 रुपयाची रोख रक्कम देणगी आलेली आहे। तर आपण रवी अंबू नाईक यांचंही मनापासून आभार मानूया। नवीन फलंदाज मैदानात जातोय निखिल गोवारी। देखिए निखिल गोवारी मैदान के अंदर जा रहे हैं, लेकिन 2 डॉट गेंदें डाली इस ओवर में गेंदबाज अनिकेत म्हात्रे ने, और रुकावट टोटल वहीं पे इस लॉन्ग ओवर में 38, तो 40-42 तक रोकने का मौका है यहां पे अगर अच्छी गेंदबाजी होती है तो। वही दूसरी तरफ संजय म्हात्रे के लिए इनाम है ना 500 रुपए हर छक्के के लिए। भाया पाटिल, तोंडरे, लेकिन ये देखिए 3 गेंदें लगातार डॉट। एक ओवर, शॉर्ट टर्म क्रिकेट में हमेशा कहता हूं कि एक ओवर आपका खेल बनाती है तो एक ओवर आपका खेल बिगाड़ती है। कामोटी का खेल बनाया उमेश तरे के उस ओवर में जहां पर 24 रन हासिल हुए, लेकिन वही कामोटी का खेल बिगाड़ रही है ये ओवर जो अनिकेत म्हात्रे अच्छा डाल रहे और खेल बना रहे अपनी टीम। खारबाव का 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 ही रन मिलेगा। विकेट मिलता हुआ नजर आया। अब तक 4 गेंदों में 1 ही रन दिया जा चुका है। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आ रहे हैं। संजय म्हात्रे प्रयास तो जरूर कर रहे हैं कि उनके बल्ले द्वारा एक आध विकेट जरूर आए। मिस्टर इंडिया, देखिए मिस्टर इंडिया, लेकिन एक बात तो मैं जरूर कहना चाहूंगा, अनिकेत म्हात्रे की गेंदबाजी देखते हुए कप्तान बहुत ज्यादा खुश होंगे। लेकिन ये आया मिड विकेट बाउंड्री के बाहर। चलिए 500 रुपए तोंडरे। भाया पाटिल, संजय म्हात्रे के बल्ले से निकला हुआ यह बेहतरीन 6 जरूरी बन चुका था टीम कामोटी के लिए। आखिरी गेंद इस ओवर की शेष, रन आ चुके हैं 45। इस आखिरी गेंद के ऊपर अगर बाउंड्री भी आती है तो भी 500 ना, सुना मैंने। क्या लगा? हाँ, रन भी आए तो भी संजय म्हात्रे को 1000 मिलेंगे, यानी कि 500 मिलेंगे 1 रन भी निकालते हैं तो। देखिए एक नहीं, इन्होंने बाउंड्री लेकर आए और ये 500 हासिल किए। कुल मिला के 1000 का इनाम। टीम का टोटल 6 क्या 4 पर 6 रन। देखिए दूसरा छक्का लगातार ऑफ साइड के ऊपर और टोटल बना 51। जीत के लिए 13 की औसत से 52 रनों की जरूरत है। लेकिन संजय ठाकुर का मैं शुक्रगुजार हूं जिन्होंने मुझे आज के दिन उनकी इतनी शानदार क्रिकेट की प्रतियोगिता में बोलने का मौका दिया। स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति ट्रॉफी 2021-22 में। तो मैं रोहित म्हात्रे याला विनंती करतोय की आमचे समालोचक रोहित गायकर यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जावा। पोयजे गावातील एक जबरदस्त आवाज, हिंदी आणि मराठीचे समालोचक ज्यांनी गेली 5-6 वर्ष या समालोचन क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलंय। खऱ्या अर्थानं एक चांगला समालोचक म्हणून ज्यांची ओळख ते रोहित गायकर यांचा सन्मान मी रोहित म्हात्रे याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। त्यानंतर आमच्या सर्वांचे लाडके बंधू
दिनेश पाटील साहेब यांचंही स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. बावन्न धावांची गरज आहे. तर रोहित गायकर यांचं स्वागत केलं जाईल. तर रोहित गायकर यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय जोडली सर्वांची प्रेमळ नाती, जोडली सर्वांची प्रेमळ नाती, बेलवली गावाच्या दिनेश बंधूंची आहे साऱ्या पंचक्रोशीत ख्याती. पंचक्रोशीत नव्हे तर संपूर्ण रायगडमध्ये ज्यांनी आपल्या समालोचनाने धूम मचावले ते आमचे दिनेश बंधू पाटील. तर आता आपण वाढदिवसाच्या सोहळ्याकडे वळणार आहोत. रोशन डाकी साहेब, गाण्याचा आवाज नाही आमचा. उगाच महेश दळवी, आम्ही लोकांना झाडावर चढवतो, आम्हाला नका चढू. दोन मिनिटं मॅच थांबवायची आहे. फक्त एक वाढदिवस इकडे संपन्न करतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रोशन भाऊ, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए. धन्यवाद दादा. ज्ञानाने मानाने मनाने तुम्ही असेच मोठे होत राहा. यशाची शिखरं तुम्ही आपल्या पराक्रमानं असंच सर करत राहा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. मॅच सुरू करायचे. 24 चेंडूवर जिंकण्यासाठी आव्हान उभं केलंय तब्बल 52 धावांचं. काय सुरेख फटकेबाजी. या फटकेबाजीला प्रत्युत्तर दिलं जातोय. तू शेर तो मै सव्वा शेर. आक्रमकता सिद्ध केली आणि आव्हान आमच्या आवाक्याच्या बाहेरचं नाहीये. या नेक इराद्यानं मात्र लॉंगॉनच्या सीमारेच्या बाहेर फटकावला पहिला चेंडू. इट्स अ 6 रन्स. बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू. धन्यवाद डीजे. तर वाढदिवस म्हणजे नेमकं काय तर कर्तृत्वाची वाढ होणं. आतापर्यंत काय काय कमावलंय, काय काय वाढवलंय त्याचं वाढणं, रुंदीगत होणं म्हणजेच वाढदिवस. तो वाढदिवस इथे संपन्न होताना पाहतोय. रोशन डाकी सर बोरखार, विंध्यने ग्रामपंचायत सरपंच. अतिशय कामाचा विकास काम आता त्यांच्या हातून होत आहेत. नवनवीन उपक्रम राबवत राजकारणातून समाजसेवा घडवणारं हे आदर्श व्यक्तिमत्व रोशन भाऊ डाकी यांचं मनपूर्वक स्वागत आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पंच आमच्याकडे वळतायत. धावपळकर धावा तब्बल लागले 52 धावांची गरज आहे. आव्हान सोपं नाहीये, पण ते आव्हान सोपं नसताना सुद्धा
भूषण कारभारीनं मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमकता सिद्ध केली. लगावला षटकार. गोलंदाज निखिल गोवारी फेकतोय हा वाईट चेंडू. 7 धावा. चेंडू हवेत. सुबोध गोवारी मात्र चेंडूच्या खाली आणि मोठी विकेट ज्यानं आक्रमकता सिद्ध केली होती. पहिल्या चेंडूवर मोठा फटका लागावत या स्पर्धेवर आम्ही अधिराज्य गाजवणार या नेक इराद्यानं सुरुवात केली होती. त्याच फलंदाज भूषण कारभारीला मात्र नंतर लगेचच स्वस्तात परतवलाय. फलंदाज बाद. मुझको राणा जी माफ करना, ऐसी मारी सी हो गई मुझको राणा जी. आता ही गलती कोणाची, ही चूक कोणाची? दोन संघ आमनेसामने लढतायत. दोघांनाही माहिती आहे ही स्पर्धा आहे मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला ट्रॉफी उचलायची असेल, आपल्याला विजेत्यावर आरूढ व्हायचं असेल तर इथून जिंकणं गरजेचं आहे. मस्ट विन सामना. नॉकआउट सिरीज जरूर असते पण इथे मात्र मोक्याचा क्षण. राईट आर्म राऊंड विकेट. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळाला आहेत आणि हा चेंडू आणखीन एक स्क्वेअर चेंडू. पंचांवर दडपण टाकायचं नाहीये आणि इथे मात्र 2 वाईट चेंडू. 8 धावा. 1 बाद 8. फलंदाज क्रीजर उभा आहे तो म्हणजे उमेश तरे. तर नॉन स्ट्राईकला सलामीर मयूर तरे. हे तरे नक्कीच दिनेश पाटील सर, आपण व्यासपीठावर जर पाहुण्यांमध्ये जर पाहिलं तर दोस्तीच्या दुनियेतील राजे माणूस गुड्डू जोशी पेठ आणि त्याचबरोबर भाया पाटील तोंडरे खरं तर लोक यांच्या मैत्रीच्या शब्दा घेतात. त्याचबरोबर संजय शेठ ठाकूर यांच्यावर असणारं प्रेम आणि संजय शेठ यांनी सांगितलं की 20 मिनिटं फक्त बाकी राहिलेत, त्यांना खरं तर घरी जायचं होतं, तुम्ही आता थांबा. आणि संजय शेठ ठाकूर यांच्या प्रेमाखातर ते आणखीन एक 20 मिनिटं त्यांनी संजय ठाकूर यांना दिली. त्याबद्दल या दोस्तीतील दुनियातील दोन्ही राजा माणसांचं मनापासून आभार. रक्ताच्या नात्यात ज्याची गुंफण देव करू शकला नाही ते नातं निर्माण झालं मैत्रीचं. कारण मैत्री तुम्हाला घडवते, ती मैत्रीच तुम्हाला सावरते. ज्या ज्या वेळेला संकट येतात त्या त्या वेळेला पहिला मित्र उभा राहतो आणि तोच मित्र तुमचा आधार बनतो. तीच मैत्रीची मिशाल दिली जाते आणि इथे मात्र फटकेबाजी सुरू आहे. चांगली फटकेबाजी. धावांचं आव्हान 52 आणि आतापर्यंत 2 षटकार, 2 वाईड, 1 विकेट. संमिश्र खेळ इथपर्यंत सुरू आहे. आपण पाहतोय 2 षटकार निश्चित तब्बल 14 धावा धाबांवरती लागलेत. 1 बाद 14. उमेश तरेनं 1 षटकार दाखवलाय तर सलामीर भूषण परतला 1 षटकार मारून. मयूर तरे अजून स्ट्राईकवर आला नाहीये. त्या मयूरला मागच्या सामन्यामध्ये सामन्यावरचा किताब देऊन संबोधित करण्यात आलं होतं. मात्र 52 धावांचं आव्हान. विचार केला तर मागच्या आणखीन एक मोठा प्रहार. व्हॉट अ शॉट. अफलातून कामगिरी. या स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकावर एका तरी ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आपल्या परीनं हा संघ शर्तीचे प्रयत्न करतो. इट्स अ मायटी. आणखीन एक षटकार. खारबाब संघानं आज दिवसभर सर्वांना प्रभावित केलाय. काय सुरेख खेळ. फटकेबाजी मात्र बहारदार. धावांचा पाठलाग यशस्वी केलाय. ट्रॅप. इथे ट्रॅप झालं. मी म्हटलं होतं संमिश्र गोलंदाजी. एका षटकामध्ये 3 षटकार खाले, 2 वाईट टाकले, 20 धावा मोजल्या. परंतु दोन्ही ताकदवान फलंदाजांना मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. फलंदाज क्रमांक 2 बाद झालाय. संघाची धावसंख्या स्थिर 20. अहो थांबा ना, थांबा ना, पुढं असं जाऊ नका, रागानं बाई तुम्ही पाहू नका. पुढं असं जाऊ नका, रागानं बाई तुम्ही पाहू नका. धन्यवाद. तर मी संजय ठाकूर यांना विनंती करतो की सन्माननीय रोशन डाकी साहेबांचं स्वागत करायचं आहे. तर नक्कीच आदरणीय रोशन डाकी साहेब, आपण आपला सन्मान स्वीकारा. आजचे बड्डे बॉय ते या स्पर्धेचे सर्व संजय ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सरपंच विंधाणे ग्रामपंचायत आणि आजचे बर्थडे बॉय रोशन डाकी साहेबांचे या व्यासपीठावर स्वागत केलं जात आहे.
मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातोय स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती ट्रॉफी या स्पर्धेमध्ये. अठरा चेंडू 32 धावा. पुढील पाहुणे अठरा चेंडू 32 धावा. सन्माननीय रोशन डाकी साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. ज्यांचा आज वाढदिवस आहे, वाढदिवसही या मंचावर आपण बघितला जोशात साजरा केला गेला. रोशन मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर. यानंतर सन्माननीय माजी उपसरपंच विंधळे शक्ती म्हात्रे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. मी संजय ठाकूर या स्पर्धेचे सर्वे सर्वा यांना विनंती करतो की आपण शक्ती म्हात्रे माजी उपसरपंच विंधळे यांचं स्वागत करावं. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे मयूरला, परंतु तो कन्वर्ट होत नाहीये, कनेक्ट होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. एक कमबॅक करणार षटक जर का जानमन कांबळे संघासाठी आलं तर नक्कीच या सामन्यामध्ये आणखीन जान येईल. परंतु आतापर्यंत काय भरदा वेगानं फलंदाजी केली आहे खारबाव संघाची या फलंदाजांनी. यानंतर सन्माननीय उपसरपंच विंधणे रोहित नाईक पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा येतोय. रोहित नाईक साहेबांचं स्वागत उपसरपंच विंधणे या स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती ट्रॉफीमध्ये केला जातोय. वॉर्न केलं जातं गोलंदाजाला. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी. इथे मात्र चांगला फटका चांगला आहे. काय सुरेख फटकेबाजी पाहतोय. इथे येतोय चौकार. पहिले 2 निर्धाव चेंडू नंतर वाईट आणि इथे मात्र लगेचच एक खणखणीत चौकार. यानंतर सन्माननीय सदस्य विंधणे ग्रामपंचायत गोरखनाथ म्हस्कर यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. मी संजय ठाकूर यांना विनंती करतो की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, डीप मिड विकेटला, तर एक मात्र लॉंगॉनला आणि दोघांच्या मधून अगदी वाईडिश मिड विकेटच्या मधून म्हणजेच काऊ कॉर्नर या सीमारेषेच्या बाहेर अगदी खणखणीत चौकार लगावला आहे. मयूरमध्ये क्षमता आहे. त्याचबरोबर फलंदाज आपण पाहते उमेश बाद तर झाला. यानंतर प्रफुल्ल केदारी यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. अतिशय सुरेख खेळ. एक खराब गोलंदाजी. ते मात्र स्वैर मारा. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर. परंतु एक एक एक्स्ट्रा धाव मात्र खरबाव संघाला पुढे सरसावतोय. तर एक एक खराब चेंडू मात्र बॅकफुटवर घेऊन जातोय तो कांबोटी संघाला. फुल टॉस चेंडू कन्वर्ट नाही करू शकला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याने चेंडू उचलला, फेकला. निव्वळ एक धाव मात्र चेंडूवर आली. हा फुल टॉस चेंडू मोठा फटका कन्वर्ट करायचा होता मयूरला, कनेक्ट नाही करू शकला आणि एक धाव एका धावेने धावपळक पुढे जाऊन ठेपला. तर 2 बाद तब्बल 27 येणारे चेंडू असतील ते म्हणजे 14 आणि जिंकण्यासाठी अजूनही तब्बल 25 धावांची गरज. स्वरांश 11 भैरवनाथ खरबाव संघ सनी तुपे यांचा हा संघ आपण पाहतोय. एका बाजूला मात्र जानमान कामोटे संघ. परेश मात्रेचं बाद होणं, रनआउट होणं थोडंसं अवघड जागेवरचं दुखणं झालं. इथे मी तू जरूर झाली. फलंदाज रनआउट रूपानं बाद झाला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू पकडला रोशन मात्रेनं आणि फलंदाज जो स्ट्राईकर होता तो नॉन स्ट्राईकर धावण्याचा प्रयत्न केला राहुल तरेनं आणि रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद. अग थांब 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 पोरी, अशी जाऊ नको ग दुरी. चल सटकन ये माघारी, दोघ राहू या एकाच घरी. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला. पोरी जरा लावशील का तुझं माझ्या अंगाला. पोरी जरा लावशील का. इथे मात्र आता समीकरण बदललं जातील. 13 चेंडू आणि 25 धावा. 13 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये अंतिम चेंडू असेल. या अंतिम चेंडू धावा किती येतील. कारभाव संघ काय लाजवाब.
2 षटकांचा वाजवी खेळ मात्र संपला. या दरम्यान मात्र तर भाया नाईक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आज ज्यांचा आवाज या मैदानावर दुमदुमला, ज्यांचा आवाज अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजतो, हिंदीची मुलुक मैदान तोप म्हणून त्याची ओळख आहे, आणि आमचे मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे सर यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करावा. प्रवीणजी दुगाडे सर, हिंदीची बुलंद तोफ, शब्दांचा खजिना असलेले हे आदर्श व्यक्तिमत्व प्रवीणजी दुगाडे सर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांचं गणित आहे. गुड्डू जोशी यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मानित केलं जाईल. आज आपला आवाज या स्पर्धेला लाभलात याबद्दल आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार प्रकट करतो. धन्यवाद. हमने देखे हैं बहुत दुश्मनी करने वाले, वक्त की हर सांस से डरने वाले. क्या बात. शेरो शायरीचे बादशाह आणि आपल्या दिमागदार आवाजातून ही या क्रिकेटमध्ये आपलं नाव टिकवलंय. कित्येक वर्षे सरले हा माणूस आजही त्याच ताकदीनं त्याच वाणीनं सर्वांना प्रभावित करतोय. प्रवीणजी दुगाडे धन्यवाद. आणि 12 चेंडू 25 धावांचा आव्हान. स्ट्रायकर फलंदाज असणारे तो म्हणजेच सागर कारभारी, तर नॉन स्ट्रायकर सलामीर मयूर तरे. गोलंदाजीच्या मार्कवर दैवत मात्र आहे. दैवत त्याच्या हातामध्ये कामड संघाचं भाग्य लिहिलंय. फ्लॅट फटका फसलाय. परेश मात्रे ही इथं फसला. साधा सोपा झेल इथे मात्र जरूर होता. लॉंग ऑफच्या दिशेने चांगला फटका लगावला. फ्लॅट फटका आला. चेंडू अगदी सहज हातामध्ये विसावला होता परेश मात्रेच्या, परंतु हा झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर जीवनदार सागर कारभारीला मिळालं आणि त्याबरोबर धावही एक बहाल झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाऊन ठेपला. तो तब्बल 3 बाद 28 वर येणारे चेंडू आहेत 11 आणि 24 धावांची गरज. दैवत मात्रे कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा कामोडे गावाच्या हा दर्जेदार खेळाडू करतोय. दैवत मात्रे पुन्हा एकदा सज्ज. तर स्ट्राईकवर सलामीर मयूर तरे, मागच्या सामन्याचा सामनावीर. वाव, क्या बात, क्या बात. क्रिकेटचं सौंदर्य इथं लभलंय. मोठे फटकेच नव्हे तर इथे मात्र अतिशय दर्जेदार चेंडू, भरधाव वेगाने येणारा चेंडू मयूर तरेलाही समजला नाही, यष्टरक्षक सुबोधलाही समजला नाही आणि 22च्या रूपानं मात्र एक धाव येते. या धावा कांबोडी संघाला वाचवाव्या लागतील. ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे, दोन्ही संघ आपलातून खेळतायत. कधी तू तर कधी मी तू करत करत मात्र हा सामना पुढे सरकतोय. मी तू इथे झाले होतो तू. दैवत मात्रेवर झाला हल्ला आणि हा मात्र जीवनदान मिळालेला सागर कारभारी दाखवतोय आसमान. अगं तुला माझा पदर बाई मी नव्हते भानग अन काढू बाई तो बहार माझ्या खारबाव संघ मात्र इथे प्रभावित फलंदाजी करतो. एक जीवनदान. मी म्हणेन की या सामन्यामध्ये जो गणित आपण पाहिलं, जर जीवनदान मिळाला सागर कारभारीला आणि त्याचा प्रत्युत्तर चोख देताना क्रिकेटमध्ये नेहमी पाहतो स्ट्राईक चेंज होणं आणि झेल सुटणं. क्रिकेटमध्ये अनेक निर्णय बदलताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेत. तो निर्णय इथे बदलला जाईल का? चेंडू द्यायचे तर नक्कीच चेंडू दिला जाईल, परंतु एक गणित पाहतोय आपण. 9 चेंडू 17 धावांचा आव्हान अजून संपलं नाहीये. मैदानावर पाहतोय सुनीलजी ठाकूर साहेब, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि जाणीव सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा यांचंही आगमन झालं. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतोय. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा अंतिम सामना आजच्या दिवसातील काय बहारदार झालाय. 52 धावांचं आव्हान उभं केलं जयनमान कांबोडे संघानं आणि प्रत्युत्तर चोख देताना मात्र निखिल गोवारीनं मोजल्या 20 धावा, परंतु रोशन मात्रेने टाकल्या 7 धावांचं षटक त्याला सामन्यामध्ये घेऊन आलं. परंतु या सामन्यामध्ये या षटकामध्ये दैवत मात्रेनं 2 चेंडू टाकले, चांगले टाकले. पहिल्या चेंडूवर झेल सुटला आणि नंतर मात्र सागर कारभारीनं दाखवलाय आसमान. गणित बदलली. 9 चेंडू 17 धावा. अजूनही सामना दोन्ही संघाकडे. खारबाव संघात दिवसभर अप्रतिम खेळ केलाय, तर दिवसभर कामोडे संघानं सुद्धा तेवढाच सक्षमतेचा लढा दिलाय. कोण जिंकेल, कोण हरेल, आपली गुणवत्ता कोण सिद्ध करेल, कशा प्रकारे आपला खेळ बहारदार करेल आणि या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आज कोण विजयी होईल. दैवत मात्रे पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म राउंड विकेट. काय घडलं? मी म्हटलं होतं एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. एक धावेचा उत्तर चोख दिलं जाईल.
धाव मात्र आली बाईच्या रूपानं आणि तब्बल धावा आल्या 2. आयुष्यामध्ये तुम्हाला पैसा कमवायचा असतो आणि तो वाचवायचाही असतो. पूर्वार्धामध्ये केलेल्या धावा तुम्ही जर उत्तरार्धामध्ये वाचू शकलात तर यशस्वी होणार. आयुष्यामध्ये कमवलेला पैसा जर तुम्ही चांगली सेव्हिंग केली तरच तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. इथे धावा वाचवल्या जातील का? जर वाचवल्या गेल्या नाहीत तर घरचा रस्ता तुम्हाला धरावा लागेल आणि जर का धावा वाचवल्या तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राहील. बाईच्या रूपानं आलेल्या 2 धावा संघाला बहाल केल्या जात आहेत. 37 पर्यंत मजल मारली जाते आहे. 8 चेंडू 15 धावा. 8 चेंडू 15 धावा. दडपण 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 प्रेशर क्रिएट दोन्ही संघांवर आहे. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी देईल खारबाव संघाच्या बाजूनं तर एखाद दुसरा निर्धाव चेंडू मात्र प्रेशर क्रिएट करेल खारबाव संघावर. काय दर्जेदार खेळ आहे. सुरेख चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. रोशन येणार उचलणार फक्त आणि फक्त 1 धाव घेतली जाणार. एकेरी दुहेरीनं सामना पुढे ढकलण्याचा प्रयत्न. गणित बदलली जातील. 7 चेंडू 14 धावा. हा चेंडू दैवत मात्रेचा किती धावा देऊन जाईल काय घडेल इतिहास. कारण स्ट्राईकवर असेल सलामीर मयूर तरे. डावखुऱ्या फलंदाजानं आज प्रभावित केलंय. तोच मयूर तरे ऑन स्ट्राईक परंतु दैवतनं 1 चेंडू अफलातून फेकला होता त्या मयूर तरेला. तोच मयूर तरे ऑन स्ट्राईक. 7 चेंडू 14चं आव्हान. 7-14 7-14. गणित बदलली जातील का? अंतिम षटकामध्ये धावा किती उरतील? 7 चेंडू 14 धावा हा चेंडू ठरवेल. जे हनुमान कांबोड संघाची प्रगती या चेंडूवर अवलंबून आहे. तर खारबाव संघ फुल टॉस चेंडू इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न स्पेशल फसला. हा चेंडू मात्र जर का मयूर रेडी असता तर मोठा फटका कन्वर्ट करू शकला असता. अगदी स्टंपच्या जवळून हा चेंडू गेला परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्वीपचा नापाक प्रयत्न स्पेशल अपयशी राहिला आणि त्याच्यामुळे चेंडू झाला निर्धाव. आता गणित मात्र साधी सोपी नव्हेत अवघड आव्हान. 6 चेंडू 14 धावा. मोठा फटका एकात तरी येणं गरजेचं असणार. तो एखादा मोठा फटका लागवत या सामन्यावर या स्पर्धेवर आपला अधिराज्य गाजवेल का? स्वरांश 11 भैरवनाथ खारबाव संघ की एका बाजूला जय हनुमान कामोड संघ. जी स्पर्धा आहे जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरीच्या माध्यमातून तर जय हनुमान कामोड संघ मात्र अफलातून कामगिरी करेल का? काय घडेल काय बिघडेल क्रिकेटचं हे रणयुद्ध मात्र इथं लढलं जात आहे. गोलंदाजीच्या मार्कवर संघाचा संघनायक ज्यानं आज दिवसभर प्रभावित केलाय. दर्जेदार फटकेबाजी उत्तम गोलंदाज प्रात्यक्षिक दाखवत ज्या सोनू पाटीलनं दिवसभर चांगली कामगिरी केली आहे तर सोनू पाटील या सामन्याला काढून देईल का? की ज्या सलामीर मयूर तरेनं आपला मागचा सामना आपला 1 हाती जिंकून दिला होता तो मयूर तरे आणि आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सागर कारभारीनं आपलातून कामगिरी करत संघाला इथपर्यंत पोहोचवलाय. तो सागर कारभारी सामना आपल्याकडे वळवेल का? 6 चेंडू 14चं आव्हान. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर. पहिला चेंडू देवाला मान दिला तो मान मात्र सोनू पाटील देतोय आणि गणित मात्र बदलली जातील. 6 चेंडू 13 धावा. या मानाने अवमान होऊ नये. फुल टॉस चेंडू टाइम केलाय परंतु या टाइमाबरोबर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र रोशन मात्र जोरदार धाव लगावली. दैवत मात्र जोरदार धाव लगावली आणि काय नेत्रदीपक कामगिरी करत अफलातून क्षेत्ररक्षणाचा प्रात्यक्षिक दाखवत दर्जेदार झेल टिपला आणि फलंदाजाला पहिल्या चेंडूवर मात्र केलाय बाद. धन्यवाद डीजे. काय सुंदर सुमधुर संगीत दुनियादारी मधलं टिकटिक वाजत डोक्यात. या गाण्यामध्ये प्रत्येक शब्दाला एक नवा अर्थ होता. अर्थाने भरलेलं आहे गाणं. टिकटिक वाजत डोक्यात. आता मात्र धडधड होणार हृदयात प्रत्येकाची. कारण हा सामना तेवढा ताकदीचा आहे. आपलातून खेळ आहे. असेल दानगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळतील 70. अरे नजरेमध्ये नजर रोखुनी
या आव्हानाला देव उत्तर. या आव्हानाचं उत्तर दिलं जाईल का? या आव्हान रोखून धरलं जाईल. गणित आहेत 5 चेंडू 13 धावा. स्ट्राईक वर सलामीर. मयूर तरे अजूनही लढतोय, झगडतोय. तो मयूर तरे या फटकेबाजी करेल की सोनू पाटील त्याला प्रभावित करेल? आणखीन एक स्वैर चेंडू. एक चांगला, एक वाईड, एक चांगला, एक वाईड. इथे मात्र बरंच काही घडतोय. मी सामन्याच्या पूर्वार्धामध्ये सांगितलं होतं एक मोठा फटका खारवाव संघाला जवळपास विजयाजवळ नेईल. परंतु जर का मोठ्या फटकाचं वंचित ठेवलं तर मात्र जयनमन कांबोड संघ बाजी मारेल. गणित बदलली गेली. 5 चेंडू 12 धावा. या इनिंग मध्ये एक षटक एक्स्ट्रा फेकलंय, म्हणजे 6 चेंडू वाईट टाकलेत. ते म्हणजेच या कांबोड संघाच्या गोलंदाजाने. क्षेत्ररक्षणही थोडंसं खराब. 5 चेंडू 12 धावांचं आव्हान. मयूर तरे ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या मार्कवर कांबोडी संघाचा सोनू पाटील. राईट हँड राऊंड द विकेट. अखेर टप्प्याचा चेंडू. चेंडू 100% खराब. अतिशय शॉर्ट चेंडू होता आणि या खूप खराब असल्या चेंडूला मात्र पनिश केलं आणि इथे आल्या 6 धावा. आणि या 6 धावा तुम्हाला आता मात्र प्रश्न विचारतील कांबोडी संघाला. काय केलं? 6 वाईड टाकले, त्याच्यामुळे 6 चेंडू वाढले आणि त्याच्याच बरोबर हा मात्र आला खराब चेंडू. मयूरनं दाखवली सरळ सीमारेषा आणि गणित सरी उलटी गेली. 4 चेंडू 6 धावा. देख राजा, ये मटकी एक फटकी में तोड़ता है. जो जीता वही सिकंदर. कोण जिंकणार, कोण लढवय्यासारखा खेळ करणार, अजूनही सामना संपला नाहीये. इट्स नो बॉल कॉल. अचानक असं काय घडलं की कांबोड संघ आपल्या ट्रॅक वरून बाजूला झाला? असं काय घडलं? एवढी सुंदर गोलंदाजी होत होती, परंतु वाईड नो बॉल न मात्र हा सामना आपल्या हातून निसटून चाललाय. स्लोवर डिलिव्हरी. उत्तम चेंडू, सर्वोत्तम चेंडू. अजूनही सामना संपला नाहीये. गणित बदलली चाललेत. गणित असेल 3 चेंडू 5 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे. अखेर टप्प्याची गोलंदाजी अखेर घातक ठरली. मयूर तरेनं केलाय ग्रेट फिनिश आणि स्वरांश 11 भैरवनाथ खारवाव संघ, सनी तुपे विचुंबे यांचा हा संघ मात्र सरळ सुपर 4 मध्ये दाखल होतोय. या खारवाव संघाचा मनपूर्वक अभिनंदन. दोन्ही संघाला विनंती आहे, आपण सेकंड करायचंय, लाईनअप करायचं आहे. अतिशय दर्जेदार खेळ झाला, परंतु कांबोडी संघानं ऐन मोके क्षणाला टाकले नांगी. त्यांना मात्र अंगलट आली आहे. परेश म्हात्रेचे रनआउट होणं, परेश म्हात्रेनं झेल सोडलं आणि इतर गोलंदाजांनी टाकलेले वाईट चेंडू या संघाला त्रासदायक ठरलेत आणि इथूनच हा संघ पराभूत होतोय. खारवाव संघाचा मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी जयनमान कांबोडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी माझ्यासारख्या सर्वसामान्य समालोचकाला जी काही संधी दिली ते संजयजी ठाकूर आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराला मी मनपूर्वक आभार प्रकट करतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल. ठरलोय आज सक्सेसफुल. भल्या भल्यांच्या. हॅलो हॅलो संजयजी